आमची व्हेज थाली, ज्यामध्ये चपात्या, लोणचं, दुधीचा हलवा. ह्या वर्षीची पार्टी लिहिला आहे ते आम्ही बरीच लेकरे. तर मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा प्रथमेश रावराणे ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत सामान आणू. सामान म्हणजे गणपतीचा तयारी चालू आहे. ॲक्च्युली आमच्या ना गावच्या घरात छत घेऊचं मध्ये, प्लस छत आणि बॅकग्राऊंडला, मूर्तीच्या बॅक साईडला बॅकग्राऊंडला काय ना काय घेऊचा. आता बघूया, सगळा बजेटवर डिपेंड आहे. अरे तर बजेटवर डिपेंड आहे. तर बजेटमध्ये जर बसला तर छत घेणार, कारण छताची साईज भरपूर मोठी आहे. आणि जर नाही बसला तर मुश्किल आहे. तर बघूया आपण आता काय काय घेऊ जमता आमका बजेटच्या हिशोबाने. आणि त्यासाठी आम्ही आता चाललो आहोत लालबागला. लालबागला आम्ही चाललो आहोत. आणि लालबागला आता मी, हा रसिका, बाबू, जितो आणि शुभम. तर चला भेटूया पुढच्या ह्याच्यामध्ये. तर मित्रांनो, तर आम्ही आलो स्टेशनला, जोगेश्वरीला. बाजार खाली आहे काय माहिती. चला वरती शुभम आता वरती उभा आहे रिक्षावरती. मित्रांनो, ही आली आमची ट्रेन इकडे आणि आमचा शुभ्या. शुभम काय करत होतास? काय नाही करत, झोपलो होतो. हां झोपलो होतो परेलला. आता बघ जितो पण निघालो त्याकडनं, याच्यावरनं चर्चगेटवरनं. आता काय भेटतं बघूया. निघाली त्यांची ट्रेन. छोटे चिंडे. हा मोठा चिंट्या. तू कोण आहेस? तर मित्रांनो, तर आम्ही आलो इथे स्टेशनला, पण आम्हाला ॲक्च्युली रोड कळत नाही कोणता आहे तो भेटला. तर मित्रांनो, तर ह्यो रोड आकडे, त्या रोडने साईडनं आमका चावचा होता, पण अनफॉर्च्युनेटली काय कळत नाही, खाय नाही मिळला होता. तशी काय खाणं जाऊया आता. शुभम काय अंदाज? तर मित्रांनो, आम्ही ॲक्च्युली आता आलो इथे वेगळ्या रोडला थोडाफार. ह्या रोडने आम्ही मागच्या वेळी गेलो होतो ह्याला माऊलीला, हॉटेलला खायला, जेवायला. आता मला पुढे जाऊन त्या लेफ्टला जायचं आहे बहुतेक. बघूया काय माहिती आहे काय इकडे जाऊन. तर मित्रांनो, आता आम्ही मागच्या वर्षी पण बऱ्यापैकी तयारी केला होता गणपतीची. तर यावेळी जसं मी तुमका सांगितलं आहे, फक्त छत आणि बॅकग्राऊंड घेऊचा. पण यावेळी बॅकग्राऊंड थोडं सिम्पल आहे, कारण का मूर्ती यावेळी जरा भलतीच मोठी आहे. 4 फुटाची मूर्ती केलेली आहे, ती मला थोडी जास्त वाटतं. चला ते बघा इथे पडदे. मागच्या वर्षी आम्ही इकडनं घेतला होता पडदा. हे बघा असा ह्या काइंड ऑफ घेतला पाहिजे. मित्रांनो, आम्ही मागच्या वेळी इकडे आलो होतो इकडे, पण पुढच्या दुकानामधून घेतला होता आम्ही. बघा ॲक्च्युली मी असे पडदे बघतो इकडे. ॲक्च्युली आत ना लायटिंग सोडायची आम्हाला. कितना हाईटने छोटा म्हणजे बाबू. मित्रांनो बघा, हे पण चांगलं आमच्यासाठी. ॲक्च्युली ना ग्रीनसाठी पण बोलला होता दादा. मी ह्यावर आम्हाला लाईटी सोडता येतील. ते घेतलं लाईट नाही सोडला, ते घेतलं लाईट. मित्रांनो, आता आम्ही जरा पुढे जाऊन येतो, जरा पुढे बघून येतो काय ना काय भेटतं का अजून चांगल्यापैकी. इथे होते पडदे, नंतर म्हटलं थोडे अजून चॉईसेस बघूया पुढे जाऊन. मित्रांनो, तर आम्ही चाललो पुढे. तिथे पुढे पण बऱ्यापैकी आहेत पडदे जे आम्हाला भेटू शकतात इकडनं. मागच्या मी इकडनं घेतला होता. बघूया आता कोणत्या प्रकारचे पडदे आहेत ते. आणि हे पण बघायचं आहे बाबा. ते इकडे हे बघा, ही झालर पण बघतोय. अशा 700 रुपये बोलले, एवढं आम्हाला पाहिजे त्याची. 700 रुपयाला. हां, शिवून नाही, शिवून मिळते का? शिवून मिळते ना? मिळलं बाबा. जर मध्ये जर असं मित्रांनो, ह्या साईडला पण आहेत, पण इथे ओके पडते. हे हा बघ कशी का? हे बघ चांगलं आहे. त्याच्यामध्ये लाईटिंग नाही सोडू शकत यार. लाईटिंग विचित्र इथे आहे. मित्रांनो बघा, इथे पण आहेत या साईडला.
एवढे झालरचे प्रकार आहेत इथे चांगले आहेत. डॉट डॉट वाला पुढे तुमचं सिम्पलमध्ये तो पण आहे ना जास्त मित्रांनो तर इकडे चांगला रेट बोलतात 2480ला बोलतात. कापड चांगला आहे विथ झालर. मित्रांनो आता एका ठिकाणी आम्ही चौकशी केली तर विथ झालर 29 रुपये होते आणि एका ठिकाणी विथ झालर होते 2400 रुपये. चला पहिले मस्त आहे. हे इकडे किती वाटतं मागच्या आपण तिथे या ह्याचे दुकान. मित्रांनो तर जितो खायच्या दुकानात घेऊन जाता काय माहीत. बाबू घ्यायचं बाबू. तर मित्रांनो तर आम्ही काही दुकानं बरीच फिरतो तर जितो त्याच्या हिशोबाने खायचं दुकान दाखवता काय माहीत. आणि थोडं जरा रेट काढतो. एका ठिकाणी 29 रुपये बोलले एका ठिकाणी 24 रुपये बोलले विथ झालर वरचा छत साईडला. भव्य दिव्य गेट आहे. खायची बाजू मला माहीत नाही पुढची की मागची पण लालबागच्या रायाचं गेट आहे हो. आणि ह्यो आकडे ह्या काय केदारनाथ नको तर आपल्या माझ्या उपयोग होत नंतर. आणि क्वालिटी आहे क्वालिटी मस्त आहे. बघूया आता हे याच्या बॅकग्राऊंडसाठी आमच्या गणपतीच्या कलर काय माहीत नाही रे लपती जाणार. बघूया आता कोणता जमतो आहे तो. या सॉरी मित्रांनो फायनली फिरून आम्ही आता हा इथे सिलेक्ट करतो आहे. तसे का आमचं बार्गेनिंग करता काय मग काय करता ते काहीच करत नाही. काय बोलतो आहे ना. हे लवकर चल भूक लागली. तर मित्रांनो ह्या साईडला चालू हा लालबागच्या गेटचा काम आणि त्याच्या अगेन्स्टलाच आम्ही ह्याकडे घेतला होता या पडदो. मित्रांनो शेवटी मी फायनली पडदा घेतला बॅकग्राऊंडचा त्याच्या ते हातामध्ये हा. आता बघूया पुढे काय मिळतं अजून इकडे काय नाही. मित्रांनो हे बघा कडे आता गणपती घेऊन चाललेत. हे बघा बापरे मस्त वाटतं. मित्रांनो आम्ही आता इकडे झालर बघतोय. कोणता वाला घेऊया. हा चांगला वाटतोय. आम्हा आज घ्या चल सिम्पल वाटतंय. ये बढ़िया है इसके साथ आगे चल. अंदर का फूल मिल रहा है इसका डिजाइन. आता आम्ही हा झालर आणि हे घेतला छत. भैया जी भाई बोल अभी कितना कर रहे हो. कितना कम करोगे 2700 नहीं यार ज़्यादा 2700 नहीं 2400 बोलो यार. 2650 नहीं मैं बोला ना 2400 हो जाएगा. मत करो यार 2400 हमरे तो हो जाएगा यार. कट्टूकट बड़ा काट के दो भाई. अशा नको जरा डिझाईन असं तुम्हाला नको. हो जाएगा ना कट्टूकट 16.6 और साइड में हुक कौन सा लगाओगे. कपड़े का कौन सा वाला. ये 11.6 इंच से ज़्यादा करूँगा इतने करूँ 12 कर दूँ. 12 ज़्यादा हो जाएगा ना. आप बोलो. आता आम्ही इथे आलो मस्त गावरान म्हणून हॉटेल आहे. वेटिंग आहे आता. हे शुभम आणि जुत्तू गेले पुढे हॉटेल बघायला अजून आहेत का चांगलं. तर आता आम्ही पडदा वगैरे घेऊन ठेवला आहे. आता ते थोडं साईडने हुक वगैरे लावतात काय ते त्यांना बोलू जरा तुम्ही तो हुक लावून ठेवा तोपर्यंत आम्ही येतो जेवण वगैरे. चला आता बघूया किती वेळ ऐकणं लागतो तो. मित्रांनो हे आहे इथे मस्त गावरान हॉटेल आणि ह्याचा आतला इंटेरियर छानपैकी बघा. प्रॉपरली सगळं असं लाकडं नाही योगा त्यांची मूर्ती आहे शिवाजी महाराजांची बघा. छान वाटतं. व्हेज थाली ज्यामध्ये चपात्या लोणचं दुधीचा हलवा हे मी खाणार. 2 भाज्या डाळ आणि पापड. बाबू मित्रांनो माझी आता चिकन थाली आली आहे. ॲक्च्युली ह्यात अंडा पण होता. ह्या थोडा रस्सिकान घेतला ना आमच्या. हा चिकन काय खाल्ला सारा आणि सोलकढी. आपण चिकनचा भाकरी हो कांदो लिंबू बस एवढाच. आता टेस्ट बघूया कशी लागतात ती खाऊन. मित्रांनो तकडे हिला डिशची पापलेट थाली. पापलेट चांगला बऱ्यापैकी आहे. तर काय जवलो हा सोलकढी आणि सार
छान. अजून ह्याचा कोलंबी थाली व्हायची बोंबील थाली. चला मित्रांनो, आता ह्या इलाकडे आमच्या शुभमची बोंबील थाली भारी वाटता. किती बोंबील आहे? 4 तीन बोंबील आहे. मस्त. पण जवलो आणि सारा भाकरी कडक फ्राय मस्त ना. चव बरी आहे. द्या किती द्या. चव चांगली आहे. मस्त आहे. चिकन चिकन तर लय भारी आहे. ते पण दाखवणार. ठीक आहे, हो झालं. त्यामुळे मित्रांनो आमचा बिल झाला टोटल 1623 रुपये. बरा छान झाला, परवडला, चांगला होता. तर मित्रांनो आता आम्ही झाला होता जेवून. आता जितू आणि शुभम गेले आता पडदो आणू. त्यांचा आता पडदो हाणतल दकडनं आणि आम्ही या साईडला उभे आहो. आला आमचा हे प्रॉपर मापात आहे ना आईचा आवाज. चला हे आमचं झालं मित्रांनो, झालं सर वगैरे. आता काय करायचं घरी? काय करा बोला, ठरवा काय ते. 4 वाजले. काय घ्यायचं आहे? डेकोरेशनचं काय घ्यायचं आहे म्हणजे? तर मित्रांनो आता आम्ही निघालो घरी. प्लॅन चेंज झाला. म्हटलं नंतर बघूया प्रॉफिट मार्केटचं. आता चाललो घरी. अजून टी शर्ट आणायच्या बाकी आहेत. चला मित्रांनो, ह्या आहेत आमच्या टी शर्ट. फायनली आमच्या टी शर्ट मिळाल्या. या बघा. चला ही मित्राची फॅक्टरी. आणि आता मी घेऊन चाललो टी शर्ट. इतक्यात आलो होतो गोरेगावला. चला तर मित्रांनो फायनली आमच्या टी शर्ट आलेल्या आहेत आमच्या घरी. या आमच्या टी शर्ट ह्या वर्षीच्या 24 टी शर्ट आहेत टोटल. मी आणि जितू आता जाऊन आलो. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आता आमचे बघितलं शॉपिंग वगैरे आणि टी शर्ट. तुमका तर मी टी शर्ट घालून दाखवते कशी दिसता ती. तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा की टी शर्ट कशी वाटता तुमका, दिसता कशी. माका तर पर्सनली आवडली होती. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच मिळून चॉईस केला आणि मेजॉरिटी सगळ्यांची घेतला आणि तेव्हा ही चॉईस केला. टी शर्ट बघा आणि नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो आता रसिका आमचा करता काय करता, ओपनिंग करता टी शर्टची. साईज कशी कळते? अरे रसिका वरती तिकडे आहे, तुला दिसतं बाहेर ना. काय म्हणा ही कशी दिसता बघ, ही साईज हवी दिसता काय बघ. ही साईज किती आहे हिची? ही असं ओपन करूचं लागतं. हे असं वर प्रिंटिंग आहे बघ 38. ए तू गणपती पण आहेस. मित्रांनो हे बघा, हे आमची आहे टी शर्ट. आम्ही भैरीची लेकरे. व्हेरी गुड, नाईस. ह्या वर्षीची पार्टी लिहिलं आहे आम्ही ते आम्ही भैरीची लेकरे. आणि मला पर्सनली कापड लय आवडला. खूप छान कापड आहे, अतिशय भारी. मी ज्याने छापले आहेत ना वैभवचा नंबर पण मी खाली टाकीन याला डिस्क्रिप्शनला. अतिशय भारी असा, लय भारी. मला पर्सनली अतिशय आवडला टी शर्ट. आणि तुम्हाला पण नक्की टी शर्ट कशी वाटते, काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण जर टी शर्ट छापला असाल तरी तुम्ही कमेंट करून सांगा की आम्ही बाबा टी शर्ट छापले आहोत यावर्षी. आम्ही मागच्या वर्षी पण छापल्या होत्या, तो पण तुम्ही जाऊन ब्लॉग बघू शकता. मागच्या वर्षी तर मला अतिशय आवडल्या होत्या आणि यावर्षी का त्याहून जास्त आवडल्या. खूप छान आहे. तर मित्रांनो तुम्ही बघलात अशा प्रकारे ह्या आमच्या आहे टी शर्ट ह्या वर्षीच्या गणपती बाप्पा मोरया. तर नक्की तुम्हाला ही तुम्ही सगळं बघितलात की जेवढं आम्ही सगळं सामान खरेदी केलं गणपतीचं. आणि आता ही टी शर्ट हॉटेलला जाऊन जेवलोसुद्धा, मस्त वाटलं, भारी वाटलं. म्हणजे एकंदरीत जी एक्साइटमेंट असते ना गणपती गणेशोत्सवाची ती फार वेगळी आहे. आणि मी दरवर्षी म्हणतो आणि ते मी ह्यावेळी पण परत रिपीट करीन. देव आपण आणू शकत नाही, देवना आपण कधी सोडू शकत. देवाची मूर्ती येते. मला पर्सनली का आवडतं त्याचं मोठं कारण म्हणजे कुटुंब, फॅमिली एकत्र येते. फॅमिली एकत्र येण्याचं सर्वात बेस्ट जेव्हा जे 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 माध्यम आहे ना ते म्हणजे गणेशोत्सव. म्हणजे कोणताही सण म्हणा, पण गणेशोत्सव मला अतिशय आवडतो. त्यामध्ये त्यात का तर तो कोकणामध्ये असतो. त्यामुळे गावी जाणं,
फॅमिली एकत्र येणं, मजा करणं, भजनं करणं, ही जी मजा फार वेगळी आहे. त्यामुळे चला आपण सगळे जाऊया, तुम्ही पण तिकडे भेटूया, आपण सगळेजण येवा कोकणात, भेटूया ह्या वर्षीच्या गणेश उत्सवाला. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमका व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर देखील करा. खुश राहा, आनंदी राहा, तुमच्या कुटुंबासोबत सगळेजण हेल्दी राहा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.